बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ नियमानुसार 2.5 वर्षाचा असला तरी 1.25 वर्षच हा कार्यकाळ ठेवण्याचा निर्णय शिवसेना, शिंदे गट आणि भाजपने पक्षांतर्गत घेतला आहे। अनेक नगरसेवकांना संधी देण्यासाठी दोन्ही पक्षांनी नवी शक्ल लढवली असून यामुळे ठाणेकरांना 5 वर्षात 4 महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत। ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5 व शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत। ठाणे महापौर पदासाठी यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले। यानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाले। शिंदेच्या शिवसेनेने 75 नगरसेवक निवडून आणले असून एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ 76 वर गेले। ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे, त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते। यातूनच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉक्टर दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव या 7 जणांच्या नावाची चर्चा होती। यापैकी एकाची निवड होईल असे बोलले जात असतानाच शिंदेच्या शिवसेनेने कोपरी भागातून 2दा निवडून आलेल्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांना महापौर पदाची उमेदवारी दिली, तर भाजपने सलग 3ऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली। ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ नियमानुसार 2.5 वर्षाचा आहे, परंतु या पदासाठी दोन्ही पक्षात अनेक जण इच्छुक होते। उमेदवारी मिळाली नसल्यामुळे काही जण नाराजी झालेत, परंतु या पद वाटपामुळे पक्षात नाराजी राहू नये तसेच अनेक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी 1.25 वर्षच महापौर आणि उपमहापौर नेमण्याचा निर्णय घेतला आहे। पालिकेत शिवसेना, शिंदे गट पक्षाकडे नगरसेवकांची संख्या 76 असल्यामुळे या पदासाठी पुन्हा निवडणूक झाली तरी त्यांचेच उमेदवार निवडून येतील, यामुळेच कोणतीही जोखीम नसल्यामुळे शिंदे सेनेने घेतलाय। युतीत असल्यामुळे भाजपने तीच रीत ओढली आहे। ठाणे महापालिकेच्या सत्ता स्थापनेनंतर म्हणजे 1986 पासून ते 1999 पर्यंत 13 जणांनी महापौरपद भूषवले। या सर्वांचा कार्यकाळ 1 वर्षाचा होता। त्यावेळी तसा नियम होता, मात्र 1999 नंतर नियमात बदल झाला आणि महापौर उपमहापौर पद 2.5 वर्षाचे झाले। 1999 ते 2022 पर्यंत 9 महापौर झाले, त्यांचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा होता। परंतु आताही नियमानुसार इतकाच कार्यकाळ असला तरी अनेक नगरसेवकांना संधी देण्यासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपने 1.25 वर्ष महापौर उपमहापौर नेमण्याचा निर्णय घेतला आहे। भातसा नदीच्या बांधाऱ्यातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्यूटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले। त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर झालाय। शहरातील पाणी पुरवठ्यात 20% कपात झाल्याने पालिकेने विभागवार 1 दिवस पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी ठरवून दिलेल्या दिवसाआधीच ठाणे तसे घोडबंदर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागल्याने येथे टंचाईच्या समस्या निर्माण झाल्यात। यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। ठाणे आणि मुंबई महापालिका भातसा नदीच्या पात्रातील पिसे बंधाऱ्यातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते। या नदीच्या बंधाऱ्यातील पाणी पातळी खाली गेल्याने मुंबई महापालिकेला पुरेसा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही। त्यावर उपाय म्हणून या बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मुंबई पालिकेने न्यूटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम हाती घेतले। त्याचा परिणाम ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर झालाय। मुंबई महापालिकेच्या बंधाऱ्या शेजारीच ठाणे महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी बंधारा बांधलेला आहे। मुंबई महापालिकेकडून न्यूटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती काम सुरू असल्याने ठाणे महापालिकेच्या बंधाऱ्यातील पाणी पातळी खालवले, परिणामी शहरातील पाणी पुरवठ्यात 20% कपात झाले। ठाणे शहरातील नागरिकांना दररोज पाणी टंचाई सहन करावी लागू नये म्हणून पालिकेने 7 फेब्रुवारीपर्यंत विभागवार 1 दिवस पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले होते, परंतु ठरवून दिलेल्या दिवसाआधी ठाणे तसेच घोडबंदर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागल्याने येथे टंचाईच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढवण्यात आली असल्यामुळे महापौरपद द्या अन्यथा विरोधी पक्ष भूमिका बजावू असा हट्ट धरणाऱ्या भाजपने अखेर माघार घेत शिवसेना, शिंदेगड पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। शिवसेना, शिंदेगड पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळकर तर भाजपातर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली। येत्या 3 फेब्रुवारीला केवळ अधिकृत निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली।
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेने 75 नगरसेवक निवडून आणले असून एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे संख्याबळ 76 वर गेले आहे. ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. ठाणे महापालिका महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे शिंदे सेनेतील 8 नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. शिंदेच्या शिवसेनेकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील तब्बल 7 नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये प्रभाग 3 मधील पद्मा भगत, 6 मधील वनिता घोगरे, 7 मधील विमल भोईर, 9 मधील गणेश कांबळे आणि 16 मधील डॉक्टर दर्शना जानकर, तर 24 मधील आरती गायकवाड आणि 28 मधील दीपक जाधव यांचा समावेश होता. या 7 जणांसह कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडून लढवलेल्या शर्मिला पिंपळकर यांचे नाव चर्चेत होते. त्यापैकी शर्मिला पिंपळकर यांच्या नावावर पक्षाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे, तर भाजपने उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची निवड केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नौपाडा परिसरात मेडिकलसह 5 दुकाने फोडून मोबाईल व रोख रक्कम चोरी करणाऱ्या चौकटीला ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली. आरोपींकडून 1.25 लाख रुपयांचे 6 मोबाईल जप्त केलेत. त्यांनी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर आणि कोल्हापूर येथे घरफोडीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली. विनय कुमार कृपाशंकर पासवान, प्रदीप निषाद, राजवीर संजूसिंग लाहोरी, सलमान अली, अहमद अली शेख अशी त्यांची नावे आहेत. या चौकडीने नौपाडा परिसरातील अथर्व मेडिकल शॉपसह इतर 5 दुकानांचे शटर उचकटून एकाच रात्री घरफोडी करत मोबाईल फोन आणि रोख रक्कम पळवली होती. या प्रकरणी मेडिकलचे मालक अनिल सकाराम पबळकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नौपाडा पोलिसांनी मालमत्ता गुन्हे कक्षामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण, बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पासवान व निषाद यांना उल्हासनगर येथून, लाहोरी याला गुजरातमधील बिलीमोरा येथून, तर शेख याला पुण्यातील देहू रोड येथून अटक करण्यात आली आहे. कोपरी परिसरात आनंदनगर येथे काल दुपारी नाल्याची संरक्षण भिंत अचानक कोसळली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. भिंत पडल्याने परिसरातील सोसायट्यांच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला काल दुपारी 2 वाजता घटनेची माहिती मिळाली. पंचायत सोसायटीजवळ KL कॉलनीच्या बाजूला गांधीनगर, आनंदनगर येथे नाल्यावर बांधलेली संरक्षण भिंत कोसळली.
नाल्याची मुख्य भिंतही काही प्रमाणात खचले, त्यामुळे नाल्यालगत असलेली 2 झाडे धोकादायक स्थितीत आली असून शेजारील सोसायटीच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भिंत कोसळलेल्या ठिकाणी धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने व INDP विभागामार्फत तातडीची पुढील कारवाई करण्यात येत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.